तर सोलापुरातल्या बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणामध्ये एक मोठी माहिती पुढे येते। आरोपींवर आता मकोका अंतर्गत कारवाई करा, बाळासाहेब सरवदेंच्या नातेवाईकांनी मागणी केली आहे। वडिलांच्या हत्येनंतर चिमुकलीनं हंबरडा फोडल्याचं पाहायला मिळतंय। बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिषेका देप्पा यांनी। मनसेचे जे पदाधिकारी आहेत बाळासाहेब सरवदे यांची हत्याही करण्यात आली होती। सध्या कुटुंबाची अवस्था काय आहे हे आम्ही झी24 तासच्या माध्यमातून आपल्याला दाखवतोय। ही छोटीशी चिमुकली आहे, खरं तर 5-7 वर्षाची ही चिमुकली आहे आणि गेल्या 2 तासांपासून ही ढो या ठिकाणी रडताना आपल्याला दिसून येत आहे। बाळा, काय तुझं नाव? काय झालं पप्पांना? पप्पा टाकून गेला, पप्पाला मारून टाकलं, मिरची टाकून मिरचीचं पाणी मारलं तोल्यावर पप्पा घ्या। कधी भेटले तू पप्पांना लास्ट बाळा? पेसलीच नाही मी पप्पाला। कितवीला आहेस तू? कोणत्या शाळेत आहे? कितवीला आहेस? तोटा गटात आहे। काय बोलली पप्पांना तू शेवटचं? काहीच नाही, काहीच बोलले नाही माझ्या पप्पाला। मी भेटलीच नाही पप्पाला, माझ्या पप्पाला जीवन करून घ्या। काय सांगाल ते, काय मागणी असणार आहे तुमची? माझ्या नवऱ्याला न्याय भेटला पाहिजे आणि त्यांना मोका लावला पाहिजे। माझ्या दोन्ही लेकरांसाठी माझ्या नवऱ्याला न्याय भेटला पाहिजेलच। त्याचा घात केला, या त्याला बोलवून घेऊन घात केला, त्याचा बोलवून घेऊन त्याचा घात केला। खरं तर आपण पाहू शकतो एखादा करता पुरुष जो आहे तो गेल्यानंतर काय अवस्था होते आपण पाहू शकतो। हे देखील छोटी चिमुकली आहे। खरं तर बाळासाहेब सरवदे जे आहेत त्यांच्या ह्या दोन्ही कन्या आहेत, ही जवळपास 3-4 वर्षाची आहे आणि ही 5-7 वर्षाची आहे आणि अक्षरशः गेल्या 2 दिवसांपासून ते फक्त पप्पा पप्पा अशी आठवण काढताना दिसून येतात। एकंदरीत त्यांना न्याय मिळावा अशीच कुटुंबियांकडून मागणी केली जाते। अभिषेका देप्पा, झी24 तास, सोलापूर।